मी पहिला माणूस आहे ज्याला शेतकरी टोपी घालत्या, पण मला आवडते शेतकऱ्याकडून टोपी घालून घ्या कारण ती प्रेमाची राहते ना. तुम्ही जर मागचे जर पुस्तकं उचकून पहिले वेदांच्या काळापासून जर हजारो वर्षापासून, तर आपल्या शेतीचा पायाच गाय. मला सांगा, माणसाने एखादे जीवाणू तयार करणं आणि जमिनीमध्ये निसर्गाने तयार करणं याच्यामध्ये काय फरक? निसर्गाने जंगलामध्ये प्राणी वाढवणं आणि माणसाने पाळून त्याला वाढवणं याच्यामध्ये काय फरक आहे? काय फरक आहे? या जाण्या गायी असतात ना, जाणी जनावर असतात मोकळे सोडलेले आपण म्हणतो, त्या गायींची तब्येत चांगली असते आणि शेतकऱ्याने पाळलेल्या गायींची तब्येत जनरली तेवढी चांगली नसते. दूध व्यवसाय हा अडचणीत कशामुळे आला? गायीचं जे प्रमुख जे उद्दिष्ट होतं शेतीमध्ये ते काय होतं? शेण. आज त्या शेणाला काही महत्व राहिले का? किती शेतकरी आहे का त्यांच्या दृष्टीने शेणाला महत्व आहे? मिल्क चार्जर चालू करण्याचा, कॅटल अँड मिल्क चार्जर नाव आहे, कॅटल नाव आहे, कॅटल अँड मिल्क चार्जर चालू करण्याचा उद्देश आमचा हाच आहे की शेतकऱ्यांच्या घरचा शेतीचा खताचा कारखाना चालू झाला. मी बादल्या बघितल्या, तुम्ही काय दुकान वगैरे टाकले असं मला वाटतं? नाही, बरेच जण मला म्हटले कॉस्टली वगैरे मिल्क चार्जर. आहेच कॉस्टली आहेच ना, स्वस्त वस्तू का वापरायची? रिझल्ट पाहिजे हेच म्हणतो. मला सांगा, रिझल्ट नसलेली फुकट जरी मिळाली तर काय उपयोग तिचा? मला आता ते 1 नंबर गायचं ना, ती आता 7व्या महिन्यात चालू आहे तिला. बरं, ती 8 वायला घेतली. 8 वायला तो एका टायमाला 7 ते 8 लिटर दूध होत तिचं. ह्या गायचा जास्त रिझल्ट म्हणजे हिला चॉलमकी झाला होता पूर्ण, हे चॉकअप झालतो. डॉक्टर मला तर डॉक्टरांनी एवढा पण सल्ला दिला, ती गाय तू विकून टाक म्हणून. ती गाय काय एवढी नाही तुला. डॉक्टर रोजच येत होता तिला. हा, कंटिन्यू डॉक्टर पास चालू. 2 टाइम डॉक्टर होता तिला. वाटलंच नव्हतं ती राहील म्हणून. 20-25 हजार रुपये गेले त्याच्यात ह्या गायला. पण मिल्क चार्जर हा, डॉक्टर तर मला स्पेशली सांगितलं डॉक्टरने, तू गाई विकून टाक म्हणून, ठेवू नको म्हणून काय. ज्यांनी घेतले त्याचं काय? आणि एकदम दुधाला एकदम खास आहे काय. जमीन नापीक झाली विकून टाकायची. माझ्याकडे चारा म्हणावा असं सकस नाही. माझ्याकडे कसं आहे, गजराज गावात आणि आता वाढ चालू आहे ना, त्याच्यामुळं गवताला RMPH का नाही वापरलं? नाही, संकेत सरांची बोले आता चालू करायचे मला. उलट कारण नाही, मला याला रिझल्ट आला म्हणून मी आता त्याच्याकडे वळणार. हा, मला तर एक जण असं म्हणजे 2-3 जण म्हटले का तू मिल्क चार्जर आता सध्या देऊन वासराची वाढ जर झाली ती गायला पुन्हा याचा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये असं काय करायचं? वासराची वाढ जर झाली तर पुन्हा प्रॉब्लेम होईल. बरोबर ना, मग ते वासरू बाहेर कसं काही, एवढं मोठं वासरू बाहेर कसं काही, बरोबर ना, ऑपरेशन करावं लागेल. त्यांचा मुद्दा अजिबात चुकीचा नाही, पण तो मुद्दा ज्यावेळेस तुम्ही त्याला मिनरल मिक्सर चालता, ज्यावेळेस तुम्ही रासायनिक चारा टाकता, त्यावेळेस त्याला इंजेक्शन देता आणि कृत्रिमरित्या गर्भाची वाढ करता, तेव्हा इम्बॅलन्स होतो. पण ज्याला मिल्क चार्जरचं गावच माहिती नाही, नावही माहिती नाही, तो तेच सांगणार जे आतापर्यंतचे अनुभव आहे. बरोबर ना, त्यांचे अनुभव खरे, पण ते त्यांच्या पुरते खरे, ते मिल्क चार्जरसाठी खरे नाही. पण ते बिंदास करायचं, किती पण वाढवू द्या, काय प्रॉब्लेम नाही. बार्लीचं जर हे आलं ना, गायकडे डान्सच करायला लागायच्या वासानीच. त्यांनी सुरुवातीला म्हणजे एक 8-9 वर्षापूर्वी माझा तिकडे गोठा होता मोठा, 15-16 गायांचा. त्यावेळेस मी ते बार्ली वगैरे हे करायचा, पण ते काय होतं, गाय लागायला वगैरे प्रॉब्लेम. आणि दूध बार्ली जर बंद झाली तर दूध एवढं घटायचं का प्रमाणापेक्षा. गाई सुद्धा घट, गायीच्या नुसार साबळा दिसायचा. काही लोकांचे गोटे घटले त्याच्यामुळं. आपल्या मिल्क चार्जरची पण नशा काय कमी नाही. नशा वेगळी नाही ना, दारूची नशा आहे ना, ही तात्पुरती राहते.
बघा माणसाने नशा असा करावा जो उतरलाच नाही पाहिजे. तेच दूध आहे ना. मग फॅटचं रूपांतर कशामध्ये होतं? दुधामध्ये होतं. म्हणजेच जर्सी गायांचं दूध खाऊ नका डॉक्टर लोक जे म्हणतात ते ह्या कारणामुळे म्हणतात, कारण त्यांच्या दुधामध्ये चरबीचंच प्रमाण जास्त राहतं जी घातक असते. जे तुम्हाला पैसे देणार आहे ते जर पेताडे झाले उद्या तुम्हाला काय देते? हा, बरोबर आहे की नाही? हे महत्वाचं. आणि म्हणून ग्राहकाचं आरोग्य जपणं हे आपल्या प्रत्येक शेतकऱ्याचं पशु व्यावसायिकाचं काय काम आहे. तुम्ही त्याला जर निरोगी दूध दिलं तर तुमच्या व्यवसायाला मरण नाही. आमचं काम आहे गाईला दष्टपुष्ट करणं, गाईचं काम आहे तुमच्या खिशाला दष्टपुष्ट करणं, तुमच्या खिशाचं काम आहे जो घेऊन राहिला त्याचं आरोग्य सांभाळणं. हे चक्र जर पूर्ण झालं तर हे कितीही वर्ष चालू शकतं. तिला जे पोषण द्यायला पाहिजे तेच दिलं पाहिजे. त्या पैशावर लक्ष नाही ठेवलं पाहिजे, तिच्या तब्येतीवर लक्ष ठेवलं पाहिजे. शेतकऱ्याचं काम आहे गाईच्या तब्येतीवर लक्ष ठेवणं, शेतकऱ्याचं काम आहे पिकाच्या आरोग्यावर लक्ष ठेवणं, शेतकऱ्याचं काम त्याचे किती पैसे होणार आहे याच्यावर लक्ष ठेवणं नाहीये. याचा अर्थ शेतकऱ्याने सेवाच करायची का नाही, त्यांनी खरोखर जर सेवा केली तर त्याला मेवा मिळाल्याशिवाय राहत नाही. निसर्गाचा नियम आहे. तुम्ही जर या गायांचं पोषण केलं तुम्हाला चांगलं दिवस येणार आहे, चांगलं आरोग्य मिळणार आहे. पण आमचं असं आहे आधी पैसे मिळाले पाहिजे आणि पैशाची गॅरंटी पाहिजे तर आम्ही वापरू. कल्पना करा प्रत्येक ड्रायव्हरला लिहून घ्यायचं मी या गाडीचा कधीच आयुष्यात ऍक्सिडेंट होऊन देणार नाही तरच मी ड्रायव्हिंग करेन. असं जर प्रत्येकाला लिहून दिलं ना तर एक सुद्धा गाडी स्विच चालायची. त्या घाबरमध्ये त्या दहशतीमध्ये तो सारखं दररोज ऍक्सिडेंट करेल. म्हणजे प्रकृतीनुसार जीवन चाललं पाहिजे. काय म्हणते हल्लीच्या काळामध्ये दूध व्यवसाय सोपा राहिलाय का? विविध प्रकारचे आजार, गाई भाकड राहणं, अंगावर पडणं, गुचीड, ताप, हा लंपी नवीन एक आलाय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींनी शेतकरी काय झाला बेजार झाला. म्हणून दूध व्यवसाय लोक काय म्हणजे नको बाबा मेंटेनन्स जास्त येतो. तुमचा नेमकी मेंटेनन्स काय झाला? कमी झाला ना, झिरो. ह्या गाईचं ज्यावेळेस आजारी पडले मला त्यावेळेस माझी पण तुम्ही आता बोलले ना तशीच मनस्थिती झाली का व्यवसाय बंदच करावा फार. म्हणजे एवढं जर का आपल्याला त्याच्यातून जर इन्कम ₹1 जर 4 आणे जरी भेटले तरी माणसाला समाधान वाटतं. आणि जर रुपयाचे इन्कम रुपयाच त्याला जात असेल तर मग नुसतंच हमाली करण्यासारखं होतं ना ते. ज्या गाईचा व्यवसाय याचा शेतीशी काय संबंध? वापरतो ना त्यात काय जमत नाही ना, काही जमत नाही म्हणून तुझ्या माता शेतीचा काय संबंध? फक्त इथं जनावरांची दिलत ना. बरोबर आहे, पण जनावरांच्या चित्रामध्ये शेणखताचं चित्र राहतं ना, मग ते महत्वाचं आहे ना. हे नक्की कशाला म्हणजे जमिनीला वापरायचे का जनावरांना गायला वापरायचं? इथं गायच वापरायचे. बरोबर आहे ना. इथं काय होतं की आपल्याला हेच कळलं नाही शेती आणि दुग्ध गाय हे वेगळं नाहीये. हे इंग्रज आले तेव्हापासून वेगळं झालं. इंग्रज येण्यापूर्वी आमची शेती जी आहे ना शेती ही गायीवरच आधारित होती. तुम्ही जर मागचे जर पुस्तकं उचकू पहिले वेदांच्या काळापासून जर हजारो वर्षापासून तर आपल्या शेतीचा पायाच गाय, गो आधारित शेती. बरोबर आहे. मग गो आधारित शेती म्हणजे काय? आज आम्ही तिचा एक प्रचार करतो प्रसार करतो, परंतु वस्तुस्थिती काय आहे गायीशिवाय शेतीच नाही. का तर गायी हे एकमेव असं म्हणजे प्राणी आहे का त्याच्यामध्ये 33 कोटी देव आहे असं आम्ही म्हणतो. 33 कोटी म्हणजे काय? 33 प्रकार. कोटी म्हणजे प्रकार. 33 प्रकारचे देव म्हणजेच सूक्ष्मजीव तिच्यामध्ये. असे हजारो प्रकारचे सूक्ष्मजीव तिच्यामध्ये आहे का ज्यांच्या माध्यमातून ती ह्या संपूर्ण वनस्पतींचं डिकम्पोजिशन करते. जे डिकम्पोजिशन करण्यासाठी आपण वेस्ट डिकम्पोजर नावाचं लिक्विड काढलं, त्याचे जीवाणू तयार केले. परंतु ते जरी तुम्ही तयार केले, जरी जैविक म्हटले तरी ते आर्टिफिशियलच आहे. तिथे माणसाची छेडछाड आहे, ती कृत्रिम. मला सांगा माणसाने एखादे जीवाणू तयार करणं आणि जमिनीमध्ये निसर्गाने तयार करणं याच्यामध्ये काय आहे? फरक. निसर्गाने जंगलामध्ये प्राणी वाढवणं
आणि माणसाने पाळून त्याला वाढवणं याच्यामध्ये काय आहे फरक आहे. काय फरक आहे? कारण ज्यावेळेस निसर्ग वाढवतो त्यावेळेस त्याच्या नाळ जी आहे त्याची जी निसर्गाशी जोडलेली आहे. ज्या वेळेस आपण असं म्हणतो की एखादं लेकरू आईच्या पत्राखाली वाढतं, एखादं दाईच्या पत्राखाली वाढतं किंवा आईच्या मायाखाली वाढणारं लेकरू आणि एखाद्या दासीच्या किंवा एखादी सिस्टर जिला म्हणतो मी आजच्या काळामध्ये सिस्टरनी वाढवलेला मुलगा आणि आईने वाढवलेलं बाळ त्या दोघांमध्ये काय एवढा फरक आहे. तेवढा माणसाने तयार केलेले जीवाणू आणि निसर्गाने तयार केलेले जीवाणू किंवा जीव याच्यामध्ये फरक. मनुष्याने शेती नासवली का पिकवली? बरोबर आहे. असवलीपर्यंत पिकवली पण दोन्ही पण नाही, पिकवली त्याच्यासाठी पिकवली त्याच्यापेक्षा नासवली पिकवली जास्त. ती त्याच्यासाठी. जाण्या गायी असतात ना, जनावरं असतात मोकळे सोडलेले आपण म्हणतो, त्या गायींची तब्येत चांगली असते आणि शेतकऱ्यांनी पाळलेल्या गायींची तब्येत जनरली तेवढी चांगली नसते. कारण यांचं काय होतं शोषण होतं. तसं आजकाल आम्ही काय करतो शेतीचं मातीचं काय करतो शोषण करतो, जाणतेपणाने करतो अजाणतेपणाने करतो पण करतो. आज तेच झालेलं आहे. दूध व्यवसाय हा अडचणीत कशामुळे आला? तो अडचणीत आला फक्त आतताईपणाने, फक्त मिळालं पाहिजे आंदो. अरे पण त्या शेतीला त्या गाईला काय पाहिजे? तिची कुठं तुमचं तिचं कमतरता कुठं निर्माण होती? लक्ष फक्त दुधावर आहे. पैसा कशाचा मिळतो? दुधाचा. पण गाईचं जे प्रमुख जे उद्दिष्ट होतं शेतीमध्ये ते काय होतं? शेण. आज त्या शेणाला काही महत्व राहिले का? किती शेतकरी आहे का त्यांच्या दृष्टीने शेणाला महत्व आहे? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या माहिती नाही बरोबर आहे ना. म्हणजे त्या शेणाला काही किंमत तेच देते नाही आणि त्यांना माहिती याला काही किंमत आहे बी नाही. पूर्वीच्या काळी त्याच शेणावर काय व्हायचं 100% शेती. आणि आमचा उद्देशच तो आहे मिल्क चार्जर चालू करण्याचा. कॅटल अँड मिल्क चार्जर नाव आहे, कॅटल नाव आहे. कॅटल अँड मिल्क चार्जर चालू करण्याचा उद्देश आमचा हाच आहे की शेतकऱ्यांच्या घरचा शेतीचा खताचा कारखाना चालू झाला. म्हणून त्याला ते जर कारखाना चालू झाला त्याला बाहेरच्या कारखान्याची गरज नाही. बरोबर आहे ना. तर मग हाच उद्देश होता म्हणून आम्ही मिल्क चार्जर लॉन्च केलं. पण इथं पण लोकांनी फक्त मिल्क एवढा एकच शब्द लावणार, मिल्क दूध पाहिजे. नाही मी नाही ते केलं. नाही तुम्ही नाही पण मग जनरली आकर्षण कशाच आहे? माणसाने पुढचा विचार करावा नेहमी. बरोबर आहे ना. बायाजवळ बघून नाही जमत. तुम्हाला पण लोक म्हणतील तुम्ही आपल्याला स्वप्नासारखे बोलता पण जेव्हा खिशातून पैसे घालायचे पाहिजे तेव्हा कळतं असं लोक म्हणतात. सुरुवातीला तर घालावंच लागतात. म्हणजे कुठला तुम्ही हे करा त्याचे पैसे सुरुवातीला घातल्याशिवाय तुम्हाला पुढचा फायदा दिसतच नाही ना. बरोबर आहे. काय तुमच्याकडे किती म्हणजे हे तुमच्याकडे ह्या मी बादल्या बघितल्या तुम्ही काय दुकान वगैरे टाकले असं मला वाटतं. म्हणजे एखादा पाहणारा व्हिडिओ पाहणार म्हणे त्याला जर 100 रुपये आले ना तुझ्यातून तर 70 रुपये गायांना खर्च असतो. बरोबर आहे की नाही? तो एवढा गायांचं म्हणजे देतो. माझ्या दृष्टीने गाय महत्वाच्या, दूध महत्वाचं नाही. गाईचं आरोग्य महत्वाचं. आरोग्य महत्वाचं. मग तुम्ही फॅशनेबल आहे आम्हाला काय तुमच्यासारखं काही करायचं नाही, आम्हाला दूध पाहिजे, आम्ही जगलो पाहिजे, आम्ही जगलो तर गायांना जगू असं ते म्हणतात. माझं तसं नाही. बरं मला सांगा या गाय आपल्याला जगवतात का आपण गायांना जगवतो? गाय आपल्याला जगवतो, आपण नाही गायांना जगवतो. बरोबर आहे ना. हेच आपल्याला कळलं पाहिजे. कारण आपण तिला जर 100 रुपये दिलं तर ती आपल्याला 200 रुपये तरी देते. हे खरं आहे खोटं आहे? सिंपल आहे. मला हे पहिला प्रश्न विचारायचा आहे एवढ्या तुम्ही भाज्या आणल्या तुम्ही का दुकान बिकान टाकले? अजूनही म्हणता अजूनही आहे अजून आहे ते काय दुकान टाकले? नाही दुकान नाही. मला रिझल्ट खास वाटले एकदम. शेतकऱ्यांना आपण दाखवून देऊ का ही वरची बांधणी भरलेली फक्त बाकी खालच्या सगळ्या रिकाम्या आहेत. या सगळ्या रिकाम्या आहे बा. तर मग शंका यायची कोणाला आहे की नाही? म्हणजे ह्या सगळ्या रिकाम्या झालेल्या आहे, ह्या वापरलेल्या आहे आणि ही एकच आता चालू आहे. ही पण अर्धी आपण मगाशी खुलली होती मग पहिली गाई खात तेव्हा ही. मग तुम्ही 25 किलो का नाही आणलं? मला हा एक प्रश्न पडला. मग एवढ्या बादल्या जमा केल्या तर बादल्या पाहिजे तुम्हाला? नाही बादल्यांचं ते हे नाही. मी म्हणजे सुरुवात आधी हे केली म्हणजे बघू. किती दिवसांपूर्वी सुरुवात केली तुम्ही? आणि आता दूध कमी असल्यामुळे नाही का मी मला म्हणजे सगळं थोडासा किती गाय आहेत सगळ्यात इथं? या 7 आहेत. 7 गाय. ह्या गाय कधीच्या म्हणजे किती वर्षांच्या गाय सगळ्या? थोडस आयडिया सांगा ना. ती किती वर्षाची आहे? ती आता 1 वर्ष झालं सांगितलेली. अच्छा किती वर्षाची? विक्री झाली तिची? पहिलेच आता दुसऱ्यांदा गावाने. दुसऱ्यांदा ही तिचे दुसऱ्या 2 युद्ध झाली माझ्या. मी ती घेतलेलीची बाहेरची. ही पण किती वेताची झाली? ती जवळ 5-6 युद्धाची झाली. ही आता 3ऱ्यांदा गावाने. ही पण 3ऱ्यांदा गावाने. आणि ह्या पहिला रोहित सगळ्या पहिला रू. तुमच्याकडं पहिला रू आणि 3ऱ्या 4थ्या इथपर्यंत काय
दूध काय यांचं रेंज काय? दुधाची रेंज आता गाभण आहेत सध्या कमी रेंज काय यांची? रेंज ना 20 लिटर पर्यंत आहेत त्या सगळ्या 20 लिटर मध्ये एका टायमाला 10 लिटर जातात, 10-12 लिटर 7 लिटर. 7-8. की तुम्ही व्यवसाय हा कधीपासून करता? व्यवसाय मी 15-16 वर्ष झाले करतो, पण मध्यंतरी काही कालावधी माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे थोडस कमी झालं. व्यवसायाकडून अलिप्त झालतो. बर, पुन्हा चालू केलं. पुन्हा चालू केलं, सगळ्या गाया जवळजवळ घेतलेल्या आहेत. घेतलेला आहे. ठीक आहे. सरासरी काय किमती यांच्या घेतल्या त्यांच्या ताज्या घेतल्या? ताज्या घेतल्या त्या एक आता नाही, आता मार्केट गायांचं वाढल्यामुळे ती 75,000ला बसते एक नंबर. बर, ही गाभण नाही थोडीशी जास्त विताची होती म्हणून ती 40,000ला गेली. बर. आणि ह्या 40-40 हजाराच्या सगळ्या? नाही, ह्या दोन ह्या घरच्या माझ्या तयार झालेल्या घरी तयार झाल्या? हा, ह्या 3 घरच्या. घरच्या दाबदोर हे त्याला मिल्क चार्जर चालू आहे ना. अच्छा, कधी पण चालू आहे? मग ते म्हणजे लावल्या पण नव्हतं त्यावेळेस. म्हणजे किती नाही, होतं? 4-5 महिने झाले आता. काय 5 महिने शिवाय एकदाच लावल्यात एका याच्यातच या लागल्या. कालवडी? हा, काय एकदाच काय लावल्या. वय आहे त्यांची? वय सांगा. त्या पलीकडे शेवटची ती 2 वर्षाची नसतं, 15 ते 16 महिन्याची कालवड. शेवटची नाही, ती तर वर्षाची 11 महिन्याची. 11 महिन्याची. हा, आणि ह्या 15-16 महिन्याच्या आहे. गाभण कोणत्या आहे आता? ह्या 2 गाभण आहे. ती अजून म्हणजे लहान असल्यामुळे मी भरली नाही तुम्ही? भरली नाही अजून. माझ्यावर आली होती. माझा येते. वा, क्या बात आहे. आमच्या त्या बाबूराव होळे नाही तर 11 महिन्याचीच गाभण नाही, लवकर लावल्यानंतर पुढं पण प्रॉब्लेम होता. नाही होती. दिसायला अशी ती पडलं एकदम. सगळं त्यांचं 4 वर्षापासून चालू आहे ना एस सिटी. आता 2 वर्षापासून वैदिक चालू आहे. चारा बी वैदिक, मिल्क चार्जर मी पहिल्या दिवसापासून चालू. त्याच्यामुळे ती तब्येत झाली अशी मस्त तगडी म्हणली त्यांनी राहिली. म्हणजे ह्या तुमच्या ज्या दोन्ही कालवडी ह्या 15-16 महिन्याच्या आहेत. गाभण किती महिन्याच्या आहेत? 5 महिन्याचे. काय बात करता? झाले 11 महिन्याचे. 5 महिन्याचे आपण 5 महिन्याचे 5 महिन्याच्या गाभण आहे, 16 महिन्याचे म्हणजे 16 वाजा 5 झाली. 11 महिन्याचं झालं तुम्ही. म्हणजे त्या तब्येती पण त्याच्या कशा तब्येतीचा मला रिझल्ट खास. तुम्ही म्हणले नाही बादल्या एवढं दिसतात, मला रिझल्ट चांगला भेटला म्हणून मी एवढे दोघीचे केस पण त्या गोड्यासारखे पुढे अशा हा. बरं, मलाही सांगा, तुम्ही आता एवढ्या बादल्या 5 महिन्यामध्ये दिल्या आहे, म्हणजे तुम्ही 100 ग्रॅम किती वेळ जाता? 100 2 टाइम. 200 ग्रॅम? नाही, कालवडीला आता फक्त 50-50 ग्रॅम आहे. ओके. एक टाइम सकाळी 50 संध्याकाळी 50. आणि यांना? गायींला पण तिला 75 आणि तिला एका टायमाला 100. अच्छा, म्हणजे ज्या ती प्रमाणात दूध तीन आहे, आहे म्हणजे 1-1.5 महिना झालेली खाली झालेली ना. अच्छा, त्याच्यामुळे 100 तिला- हा, दोन्ही टाइम. तुमचा अनुभव काय सगळा मला थोडं सांगतो. एकंदरीत अनुभव. अनुभव म्हणजे मला मिल्क चार्जरचा चालू केल्यापासून गायांच्या आरोग्यात सुधारणा वाटली आणि शेण वगैरे आणि शेणखत सुद्धा माझं पहिलं असं हे नव्हतं होत, कुजायचं. आता ना असं एकदम पावडर सारखं होतंय शेणखत. पाय किती दिवसात? म्हणजे चालू केल्यापासून म्हणजे एक महिन्याच्या नंतर शेणखताचा मला जरा चांगला रिझल्ट भेटायला. म्हणजे 1 महिन्यानंतर तुमचं शेणखत जे आहे ते जागेवर ते मस्त पावडर व्हायला. पावडर अशी एकदम हे पूर्वी किती लवस लागायची? पूर्वी कुजतच नव्हतं ते. टाकून त्याला हा, मारून कुजवायचं. करायला लागलं. मी तुम्हाला 1.5 महिन्यामध्ये चहा पावडर देतो. नाही, बरेच जण मला म्हटले कॉस्टली वगैरे मिल्क चार्जर. आहेच कॉस्टली आहेच ना. हा. स्वस्त वस्तू का वापरायची? नाही, रिझल्ट पाहिजे म्हटल्यानंतर हेच म्हणतो मी. मला सांगा, रिझल्ट नसली फुकट जरी मिळाली तर काय उपयोग तिचा? हा, मला सांगा, बेंटेक्स स्वस्त आहे, त्याला किंमत काय, व्हॅल्यू काय? एकदा ते 2-3 वर्ष झालं, काय करायचं? सोनं पिण्या परत कॅल्शियमचं मी 2 लिटरचं कॅनल तसंच ठेवले. मला गरज पण वाटली नाही, कारण का कंटिन्यू दुधाची क्वांटिटी आहे तीची अजून नाही. दुधाची क्वांटिटी कंटिन्यू म्हणजे गाय तुमची जरी 4-5 महिन्याची झाली, जसं पूर्वी कसं होतं 1.5-2 महिने झाला कडकच गाय का होती. मला आता ते 1 नंबर गायचे ना, ती आता 7व्या महिन्यात चालू आहे तिला. बर, ती 8 वायला घेतली. 8 वायला तो एका टायमाला 7 ते 8 लिटर दूध होत तिचं. आता म्हणजे तरी पण 3 ते 4 दिवसात नाही. मी पूर्ण मिल्क चार्जर तर मी देतच नाही तिला आता. बर, एवढं आता 7व्या महिन्यात चालू आहे म्हटलं ती आटली पाहिजे ना. आटतच नाही ना? आटतच नाही. आणि ह्या गाईचा जास्त रिझल्ट म्हणजे हिला ज्वालामुखी झाला होता पूर्ण. हे चॉकअप झालतो. डॉक्टरांनी एवढा पण सल्ला दिला, ती गाई तू विकून टाक म्हणून. ती गाई काय एवढी म्हणजे तुला साथ नाही देणार. पण त्या गाईचे एवढे रिझल्ट मला खास आलेत का ती गाई म्हणजे कुठे तिच्या कुठं राहतच नाही आणि आजारी हा विषयच नाही. हा, आणि शिवाय पहिल्यांदा एकदाच लावली त्याच्यातच ती गाभण राहिली भरल्यानं. सगळ्यात सिरियस गाय,
सगळ्यात सिरियस गाय. आणि डॉक्टर म्हटले हे result आणि तुम्हाला- संकेत सरांना पण सांगितलं याच्यावर मला ह्या गाईचा रिझल्ट आला त्याच्यामुळे मी मिल्क चार्जर कंटिन्यू चालू ठेवलं होता. मी खंड नाही केला. म्हणजे जिथं चमत्कार तिथं नमस्कार. बरोबर. हा म्हणजे चमत्कार आल्याशिवाय नमस्कार करायचं नाही असं ठरवलं बुवा सगळ्या शेतकऱ्यांनी. नाही नाही आता चमत्कार म्हणजे कसा दिसला रिझल्ट शेतकरी किती काय केलं तर रिझल्ट प्रॉडक्टचा रिझल्ट नाही आला तर कोणी वापरणार नाही. मला रिझल्ट आला म्हणून मी कंटिन्यू केलं. बरोबर आहे. डॉक्टर रोजच येत होता तिला, दिला हा कंटिन्यू डॉक्टर पास चालू 2 टाइम डॉक्टर होता तिला. वाटलंच नव्हतं ती राहील म्हणून. नाही चारा विरा काही खात नव्हती काय नाही पण अजिबात पण म्हणजे बरं. आणि कंटिन्यू तिला सलाईन वगैरे वाटे डॉक्टर इंजेक्शन वगैरे चालूच असायची. बर पण मिल्क किती दिवस चार्जर तिला प्रमाण चालू होती? वापर आम्ही नाही का तिला सुरुवातीला नाही का ट्रीटमेंट किती दिवस चालू होती डॉक्टरची? 2-3 महिने कंटिन्यू डॉक्टर रेग्युलर 2 टाइम यायचे. 2-3 महिने. हा माझा खर्च भरपूर 20-25 हजार रुपये गेले त्याच्यात या गायला. पण मिल्क चार्जर लय खर्च झाला मला. मी वैतागलो होतो शेवट. तो गोकुळ नायकवाड्यांचा व्हिडिओ बघितला मी तिथं. त्याच्यानंतर चालू केल्याच्या नंतर मग ह्या गायला चालू केलं. मी त्यावेळेस म्हणलो होतो माझी गाय आजारी म्हणून तिला मला चालू करायचंय बरं, म्हणून. तुम्ही किती चालू केलं तिला मग? तिला 75 सुरुवातीला नाही का 50 केलं. आणि तर मग संकेत सरांनी सांगितलं का तुम्ही थोडंसं प्रमाण वाढवा. हा मग प्रमाण वाढलं मग एका टायमाला 100 हा मग काय एक महिनाभर मी 100 दिलं. नंतर मला गरज नाही वाटली. त्या ऑटोमॅटिक त्या गाठी आहेत ना त्या अशा सेफ्टी ते बाहेर वगैरे निघून त्या जखमा हे व्हायला साफ झाल्या पूर्ण न काही करता बरं का. नो ट्रीटमेंट बाकीची ट्रीटमेंट न करता सुद्धा ऑटोमॅटिक अगोदर ट्रीटमेंट करून वाढत चालले होते. वाढत म्हणजे एक हे झाली ना बरी झाली का दुसरी लगेच गाठी यायची आणि त्याच्यात हे व्हायचं. पुढचं पाठ हा डॉक्टर तर मला स्पेशली सांगितलं डॉक्टरने तू गाई विकून टाक म्हणून ठेवू नको म्हणून काय. ज्यांनी घेतले त्याचं काय आणि एकदम दुधाला एकदम खास आहे काय. हो. जमीन नापीक झाली गाई कोण टाकायची? हा गाई बांध झाली गाई कोण टाकायची? पण तो घेणार आहे त्याचं काय. जनरल शेतकऱ्याच्या बाबतीत असं पाप आपल्या हातून घडतं आणि जेव्हा याची सायकल तयार होते तसं आपल्याकडे येणारी गाय अशीच येतील नंतर नवीन घेताना असं होतं ना. म्हणजे याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट काय आहे की आज तुमच्या गोठ्यामधून रोगराई काय झाली झाली ना. आणि हे गाय जरी हे झाले ना हा समजा डिसेंट्री व्हायला हा, लागले ना हा. तर मी काय करतो प्रमाण वाढतो पण 100चं ना 150 प्रमाण करतो एका टायमाला. बर बर. तर 2-3 दिवस जर दिल्याच्या नंतर नाही का ऑटोमॅटिक गाय जागेवर येते. म्हणजे चालू मध्ये गाय जरी आजारी पडली हा तरी पण मग तुम्ही काय करता तेवढ्या पुरतं प्रमाण वाढवतो. 1-2 दिवस वाढवलं की ती परत नॉर्मल परत नॉर्मल होते. होऊन जाईल. म्हणजे ही जी गोष्ट आहे तुम्हाला तर दुसरं काही करायची गरज नाही राहिली. नाही मी दुसऱ्या नाही मी चालूच नाही करत काही. डॉक्टरचा धंदा कमी झाला. डॉक्टरचा धंदा का कमी होईल मला सांगा. त्यांना भरायचे पैसे मिळतात ना. आपण गाया वाढवू ना डॉक्टरची बी धंदा वाढला पाहिजे आपला बी धंदा वाढला का बरोबर आहे की नाही. बरोबर. याला कारण काय जर शेतकऱ्याला जर गाई परवायला लागली शेतकरी गाई वाढविल ना गाई वाढतील तेवढं डॉक्टरचा धंदा टिकून राहील. बरोबर आहे की नाही. डॉक्टरने आजारच बरे गेले पाहिजे आज थोडी. त्यांनी नवीन गायीमध्ये संशोधन करावं नवीन गायींची तब्येती आणखीन वाढवाव्या. काय काय बेनिफिट झालं. पहिलं 1 नंबरला तुमची जायबंदी गाय रिपेअर झाली. समजा ही जर विकली असली केवढी विकली असली मग ते गेली असती कमी दिनच घेतली असती कारण का घेणारा पण कमी याच्यातच घेणार. हा एकदम लो ह्याच्यामध्ये घेणार. आता ती गाय केवढीची? आता ती आजच्या मार्केटमध्ये तर लाखाच्या म्हणजे मांडीवर जर आली तर लाखाच्या पुढचीच गाई. बरोबर आहे. तेव्हा दिली असती तुम्ही 10-20 हजार. हा 20 ते 25 हजाराच्या पुढे कुणी घेतली नसती. किती हजार वाढली? 75. बरोबर आहे ना. आता सांगा कसं काय महाग राहील. 75,000 महाग आहे का 7,500 महाग आहे? नाही मला नाही महाग वाटत ते. मी वापरतो कारण मला रिझल्ट भेटला त्याच्यामुळे मला काय वाटत नाही त्याचा. बरोबर आहे ना. मुद्दा हा आहे का रिझल्ट भेटला म्हणण्यापेक्षा सातत्य ठेवलं तुम्ही आणि अडचणीच्या काळात तुमची अडचण दूर झाली म्हणून तुम्हाला तसं वाटतं. पण रेग्युलर जर वापरलं तर आज तुमचं दूध कसं आहे टिकून राहील. आता किती दूध निघते सगळं तुमचं? आता म्हणजे एकच ही ताजी खाली चालू आहे आणि ह्या 2 फक्त कमी झाल्यात. 6वा महिना हा ती बळच आठवली. आता यायला पण तसंच करायचं अजून मिल्क चार्जेस चालू नंतर बंदच करायला लागेल कारण का तशी त्याशिवाय 38 नाही काय. आणि आता अजूनही 35-36 लिटर जाते. बर अजून दूध एवढं हा जाते. अच्छा. माझ्याकडे चारा म्हणावा असं सकच नाही. माझ्याकडे कसं आहे गजराज गावात आणि आता वाढ चालू आहे ना त्याच्यामुळं गवताला RMPH का नाही वापरलं? नाही संकेत सरांची बोले आता चालू करायचे मला उलट कारण नाही मला याला रिझल्ट आला म्हणून मी आता त्याच्याकडे वळणार. तुमचं दूध टिकलं तुमच्या गाय आजारी होत नाहीये आणि
डोक्याला ताप नाही, त्या कालोडी तुमच्या आता बघा किती जबरदस्त तयार झाले. नाही, बरेच जण मला म्हटले कालोडी मी एकच नंबर तयार केलं. बरोबर आहे की नाही. आणि त्यांची तब्येत नाही उतरणार. जरी गाय व्याल्यावर तिची तब्येत उतरते, पण हे जर चालू राहिलं त्याची तब्येत उतरणार नाही. आणि सगळ्यात मोठा शॉक तुम्हाला तेव्हा बसलं जेव्हा त्यांचं दूध चालू होईल. त्यांचं ज्यावेळेस त्या खाली होतील ना तेव्हा त्यांचं दूध चालू होईल ना तेव्हा नाही. आताच बघा तुम्ही, आता त्या 5-5 महिन्याच्या गाभण आहेत, हा. त्यांचा कासेची ठेवण वगैरे एकदम म्हणजे एकदम आटोपशीर आहे. आटोपशीर म्हणजे त्याच्यावरून समजतं त्या काय एकदम याच्यावर आल्या का 9व्या महिन्याचा, मग त्यांचं खरा त्या समजतील कशा आहेत दुधाला त्या. बरोबर आहे ना. म्हणजे त्यांच्या तब्येतीवरून कळतं ना लगेच. आता हे दुधल्या नाही बरेच दिवस नाही तर तमक वगैरे एकदम चांगली हे होती आता, बरोबर आहे ना. कारण वातावरणामुळे त्यांचे 5 महिन्याच्या गाभण आहेत, पण ते 9 महिन्याच्या गाभण वाटत्या. चुकीचं बोलतोय का? जे जाणते लोक आहेत त्यांना विचार दाखवा. इकडनं समोर बघा, समोर तिचा उजवी बाजूने पूस बघा तिची, हा तिचा पोटाचा भाग बघा. जे समोरच्या गायचं एकदम क्लिअर कट दिसतोय. म्हणजे ती आजच असं वाटतंय 9 महिन्याची. म्हणजे तिची जी वाढ आहे ती एकदम धष्टपुष्ट आहे. जर जनरली गायची जर असेल ना समजा 70% दिली तिची 100%. मला तर एक जण असं म्हणजे 2-3 जण म्हटले का तुम्ही मिल्क चार्जर आता सध्या देऊन वासराची वाढ जर झाली ती गायला पुन्हा याचा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये असं काय करायचं तुम्ही? हा? आहे की नाही? वासराची वाढ जर झाली तर पुन्हा प्रॉब्लेम होईल. बरोबर आहे ना. मग ते वासरू बाहेर कसं काही एवढं मोठं वासरू बाहेर कसं काही, बरोबर आहे ना. ऑपरेशन करावं लागेल. त्यांचा मुद्दा अजिबात चुकीचा नाहीये, पण तो मुद्दा ज्या वेळेस तुम्ही त्याला मिनरल मिक्सर चारता, ज्यावेळेस तुम्ही रासायनिकचा चारा टाकता, त्यावेळेस त्याला इंजेक्शन देता आणि कृत्रिमरित्या गर्भाची वाढ करता, तेव्हा इम्बॅलन्स होतं. आता मला सांगा, घराचं जे व्यवहाराचं इम्बॅलन्स दारुड्याचं होतं का निर्व्यसनी माणसाचं होतं? व्यसनी म्हणजे दारुड्या माणसाचं काय होतं? इम्बॅलन्स होतं. का बरं? तेव्हा तो नशेत राहतो, त्याला कळतच नाही ना कुठं खर्च करावा, कुठं नाही करावा, काय निर्णय घ्यावा, काय घ्यावा, काही कळत नाही. जेव्हा निर्णय घ्यायचा तेव्हा ते पेर राहत. बरोबर आहे की नाही? जेव्हा पैशाचा काहीतरी निर्णय घ्यायचा तेव्हा ते नशेत राहत. तसं आहे, तुम्ही ज्यावेळेस रसायन वापरता तेव्हा त्या जनावराचं शरीर नशेत राहतं. नशेत राहिल्यामुळे त्याची असंतुलित वाढ होते. म्हणजे फक्त गर्भाचीच वाढ होते, तिच्या पूर्ण तिचं मायांग वगैरे याची वाढ नाही होत. मग त्याच्यामुळे तिचे शरीर केमिकलमुळे कडक होतं. म्हणजे तिचे स्नायू टिश्यू कडक होतात. मग त्यावेळेस जसं वनस्पतीमध्ये क्रॅक जातो फळाला, तसं जनावरांमध्ये मग ते गर्भ ओढून काढावं लागतं बाहेर. मग ते पिल्लू जे आहे ते असं लोक ओढून गावा बांधून बाहेर काढतात. मी अजून प्रत्यक्ष पाहिलं नाही, पण ती प्रक्रिया जेव्हा ऐकली मी लोकांकडनं, 2-2, 3-3 लोक ओढून काढतात. कधी कधी वासर मरून जातात, कधी गाईचा जीव कासावीस होतो. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे ही रानटी प्रक्रिया आहे अक्षरशः. बरोबर आहे. आणि ही डॉक्टरांच्या सल्ल्याने होते किंवा डॉक्टरांच्या समक्ष होते, हे याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. ह्या बाबतीमध्ये मिल्क चार्जरमध्ये नेमकी काय होतं? मिल्क चार्जर त्याच्या गर्भावरती काळी मात्र काम करीत नाही. मग मिल्क चार्जर काय करतो? मिल्क चार्जर त्याची पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था मजबूत करतं. त्याच्यामुळे शरीराच्या प्रत्येक अवयवाला सारखं अन्न मिळतं. वरून फवारा मारला तर झाडाची वेगवेगळी वाढ होती, पण मुळीनं जर अन्न उचललं मुळीनं तर वाढ कशी होती? एक सारखी. एकदम तसंच आहे. तुम्ही ज्यावेळेस मिल्क चार्जर वापरता त्या गाईचं संपूर्ण शरीर लवचिक राहतं, मऊ राहतं, सॉफ्ट राहतं. बरोबर आहे. तुम्ही त्या गाईच्या अंगावर हात फिरून बघा, वरूनच कातडी अशी सॉफ्ट लागते. म्हणजे तिचं शरीर आतून सुद्धा सॉफ्ट आहे. ज्यावेळेस तिचं बाळ होईल त्यावेळेस तुम्हाला काही बघायची पण गरज नाही, ते आईचं बाळ बाहेर आलेलं असेल. म्हणजे ही गोष्ट खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत घडली आहे, ज्यांनी याचा अनुभव घेतला. पण ज्याला मिल्क चार्जरचं गावच माहिती नाही, नावही माहिती नाही, तो तेच सांगणार जे त्याचे आत्तापर्यंतचे अनुभव आहे. बरोबर आहे ना. त्यांचे अनुभव खरे, पण ते त्यांच्यापुरते खरे, ते मिल्क चार्जरसाठी खरे नाही. ते बिंदास करायचं, किती पण वाढवू द्या, काय प्रॉब्लेम नाही. बार्लीचं जर हे आलं ना, गाय इकडे डान्सच करायला लागायच्या वासानीच. मी सुरुवातीला म्हणजे एक 8-9 वर्षापूर्वी माझा तिकडे गोठा होता मोठा, 15-16 गायांचा. त्यावेळेस मी ते बार्ली वगैरे हे करायचा, पण ते काय होतं गाय लागायला वगैरे प्रॉब्लेम. आणि दूध बार्ली जर बंद झाली तर दूध एवढं घटायचं का प्रमाणापेक्षा गाई सुद्धा घटायची. गाईच्या नुसार सापळा दिसायचा. काही लोकांचे गोठे घटले त्याच्यामुळं. मी गाईचे घेऊन बसली, गोठे घटले, बंद झाले गोठे. बार्ली म्हणजे काय? दुधाचं त्या दारूचं वेस्ट आहे. बरोबर आहे ना. म्हणजे बार्ली म्हणजे आपल्याला ज्याला गहू म्हणतो ना आपण, तसंच एक धान्य प्रकार आहे जो परदेशामध्ये होतो. आणि त्याचं सत्व बाहेर काढतात, त्याच्यापासून दारू बनवतात. जो चोथा असतो तो फर्मंट केलेला, आंबवलेला, तो चोथा म्हणजे बार्ली. मग ती मला सांगा, दारूची नशा किती भयानक राहते. मग त्याचं जे वेस्ट आहे त्याची नशा काही काय थोडी कमी असेल का? मग ते त्या जनावराला नशा येते. मग ते हव्यासा पुढे जसं आपल्या भांगाचे भजे खाल्यावर काय प्रकार होतो माहिती तुम्हाला? आपल्या मिल्क चार्जरची पण नशा काय कमी नाही. नशा वेगळी नाही ना. दारूची नशा आहे ना ही तात्पुरती राहते. बघा, माणसाने नशा असा करावा जो उतरलाच नाही पाहिजे.
उतरला नाही पाहिजे. मग तो नशा करायला काय मजा आहे? याचा नशा काय आहे? हा ताकदीचा नशा आहे. जसं उदाहरणार्थ दूध आहे आणि दारू. तुम्ही दारू पिली लगेच नशा 3 तासांनी उतरणार ते. पण दुधाचा नशा 2-3 महिने येत नाही. पण याचा नशा चढला दुधाचा मग तो आयुष्यभर. खरे खोटे तसं हे प्राकृतिक नशा आहे. ही मस्ती हा नशा नाही. ही काय आहे? मस्ती. आणि दारू जी असते ती व्यसनांचा नशा असतो. तो उतरून जातो. मस्ती उतरत नाही कधी. मस्ती जिरवावं लागत. मस्ती याच गाईच्या बाबतीत आम्हाला भेटली. कळली का नाही? कळली. मग ही ताकद ही अन्नाची ताकद तयार होते आणि म्हणून तिला एवढी ताकद येते. तुम्ही जे म्हटले की बा बार्लीचा जो प्रकार आहे तो प्रकार खूप घातक आहे आणि जे शेतकरी ते वापरतायत त्यांनी तो तात्काळ बंद करणं हे त्यांच्या भविष्यासाठी चांगले आहे. आणि त्याच्यापासून जे दूध तयार होतं ते ज्या बाळांना जातं ते बाळ सुद्धा त्या नशेचा आहारी बनतात. हे फार भयानक पाप आहे. अक्षरशः हे तर पाप आहे का तुम्ही जर बार्लीचं दूध तयार केलं आणि ते जर लहान मुलांना पाजलं ना तर त्यांच्या शरीरामध्ये अल्कोहोलचं प्रमाण वाढत जातं आणि ते मोठं झाल्यावर बाटलीशिवाय जगू शकत नाही. त्याला आपण लोक काय म्हणतात काय पोरगा जन्माला आलाय बापाने एवढं कमवून ठेवलंय. ते शराबी पिक्चर नाही का अमिताभ बच्चनचा. त्या बापाला शेवटपर्यंत कळलं नाही का पिते. हा तो पण कारण सांगायचा. अमिताभ बच्चन भरपूर कारण सांगायचा. तो पण चांगला इमानदार होता. सगळं प्रेमळ होता. सगळं होता. संवेदनशील होता. आईला सांभाळत होता. पण सगळ्यात मेन गोष्ट काय महत्वाची की त्याच्यामध्ये नशा होती ना. तो नशेचा काय होता? गुलाम. तसं आहे आज आपल्याकडे एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला सावध राहून शुद्धीवर राहून जीवन जगता आलं पाहिजे. तुम्ही जर नशेत जीवन जगायला लागले तर मग झूम बराबर झूम शराबी सगळे सारखी. गाय काढायची नाही मला काही काढायचं नाही. गाय आणि बारली खाईल आणि मालकरी ती दारू चढवेल. हा मेळावा शेण चाललंय का शहरात मेळवण चाललंय काही कळत नाही. असा होतो विषय तो. म्हणजे ह्याच्यापासून ह्या नशेच्या पदार्थांपासून आपण आपली जनावरांना दूर ठेवली पाहिजे. ते लहान लेकरू आहे त्याच्या पण ते दूध गेलं नाही पाहिजे ही काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तेल आहे हे चरबीचंच एक रूप आहे. बरोबर आहे की नाही? तेलामध्ये जर इमल्सिफायर टाकलं तर त्याला रंग कसा होतो? इमल्सिफायर म्हणजे त्याच्यामध्ये आपण तसं म्हणतो की नाही कुठलंही औषध घ्या तुम्ही कुठलंही केमिकल कीटकनाशक घ्या ते पाण्यात टाका ते कसं बनतं? सफेद. तर त्याच्यामध्ये इमल्सिफायर नावाचा एक घटक असतो जो त्याच्यामध्ये ते तेलाला फोडून टाकतो. मग हे जे तेल आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर इमल्सिफायर वाटलं ना ते तेल पांढरं होतं. तेच दूध आहे ना. मग फॅटचं रूपांतर कशामध्ये होतं? दुधामध्ये होतं. म्हणजेच जर्सी गायांचं दूध खाऊ नका डॉक्टर लोक जे म्हणतात ते ह्या कारणामुळे म्हणतात कारण त्यांच्या दुधामध्ये चरबीचंच प्रमाण जास्त राहतं जी घातक असते. म्हणजे आज आम्ही एवढं लक्षात ठेवलं पाहिजे का जर आम्ही दुधाला जर प्रतिष्ठा वाढवायची असेल तर आम्ही खरोखर प्राकृतिक दूध तयार केलं पाहिजे. असं कृत्रिम दूध नशेचं दूध जर तयार केलं तर दूध व्यवसायाला कधीच प्रतिष्ठा मिळणार नाही. कारण दूध खाणारे जर मारायला लागले पेताळ व्हायला लागले जे तुम्हाला पैसे देणार आहे ते जर पेताळ झाले तर तुम्हाला काय देते? हा बरोबर आहे की नाही? हे महत्वाचं. आणि म्हणून ग्राहकाचं आरोग्य जपणं हे आपल्या प्रत्येक शेतकऱ्याचं पशु व्यवसायकाचं काय आहे काम. तुम्ही त्याला जर निरोगी दूध दिलं तर तुमच्या व्यवसायाला मरण. आमचं काम आहे गाईला धष्टपुष्ट करणं. गाईचं काम आहे तुमच्या खिशाला धष्टपुष्ट करणं. तुमच्या खिशाचं काम आहे जो घेऊन राहिला त्याचं आरोग्य सांभाळणं. हे चक्र जर पूर्ण झालं तर हे कितीही वर्ष चालू शकतं. तुम्ही या चक्रामध्ये कुणी जरी एक जणांनी लाभाडी केली तुम्ही गाईचं शोषण केलं बारली चालून तरी बंद होणार. तुम्ही ग्राहकाला जर विषारी किंवा असं नशेला दूध दिलं तर त्यांनी पण हा व्यवसाय बंद पडला. मला सांगा पैशाकरता व्यवसाय नाही केला पाहिजे. मी तर करतच नाही. हा विषय पैसा आपोआप मिळाला पाहिजे. मला सांगा तुम्ही केळ घ्यायला घेता विकत तेव्हा त्याचं वरचं जे कातडं राहतं वरचं कातडं ते शेपेट विकत आणता का? केळाबरोबर. हॅलो भेळ विकत आणता तेव्हा ते भेळीवरचा कागद विकत आणता का? तो फुकट येतो. बरोबर आहे ना? कारण तो कागद नाही येणार भेळच नाही येणार. तसं ते केळ जर केळाचं सालचं नाही आणलं आपण तर केळ येणारच नाही. तसं आहे तुम्ही या गायींची सेवा जर केली ना तर ती पैशाशिवाय होऊ शकेल. ती आपोआप पैसा आपोआप येणार आहे. पैसा हे बाय प्रोडक्ट. मला सांगा ह्या गायीचं तुम्ही दूध काढता शेणासाठी वेगळा प्रयत्न करता नाही? हॅलो नाही शेण आपोआप पडतं ते त्याचं काय आहे बाय प्रोडक्ट. तसं पैसा हे व्यवसायाचं बाय प्रोडक्ट आहे पण लोकांनी त्याला प्रमुख प्रोडक्ट केलं. मला सांगा तुम्ही जर जो तुमचा जो मजूर आहे तुम्ही त्याला जर मॅनेजर केला तर काय होईल?
बरोबर आपल्याला काम करायला हा? लागेल. आपल्याला काम करायला नाही, तो लागेल. कामच ठेवणार नाही शिल्लक. खरंय खोटं आहे? जो माग कंडक्टर आहे त्याला तुम्ही एसटीचा ड्रायव्हर करा बरं. पोहोचले सगळे. काय म्हणतो तुम्ही जेने काम ते नाही. हा दुजा करो गोता काय खरं आहे नाही. बरोबर. म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही की आज आम्ही तिला जे पोषण द्यायला पाहिजे ते तेच दिलं पाहिजे. त्या पैशावर लक्ष नाही ठेवलं पाहिजे, तिच्या तब्येतीवर लक्ष ठेवलं पाहिजे. शेतकऱ्याचं काम आहे गाईच्या तब्येतीवर लक्ष ठेवणं, शेतकऱ्याचं काम आहे पिकाच्या आरोग्यावर लक्ष ठेवणं, शेतकऱ्याचं काम त्याचे किती पैसे होणार आहे याच्यावर लक्ष ठेवणं नाहीये. याचा अर्थ शेतकऱ्यांनी सेवाच करायची का नाही, त्यांनी खरोखर जर सेवा केली तर त्याला मेवा मिळाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही तव्यावर भाकर टाकली तर ती भाजणारच आहे. थोडी जळल म्हणा, थोडी करपल म्हणा, थोडी कच्ची राहील, काहीतरी होईल पण भाजल. खरं आहे की नाही? तसं निसर्गाचा नियम आहे. तुम्ही बी पेरलं ते उगवणार, ठीक आहे. 100 बी पेरला 100 नाही उगवणार, पण 50, 60, 100, 70, 80 उगतील का नाही? तसं निसर्गाचा नियम आहे. तुम्ही जर या गायांचं पोषण केलं तुम्हाला चांगलं दिवस येणार आहे, चांगलं आरोग्य मिळणार आहे. पण आमचं असं आहे आधी पैसे मिळाले पाहिजे आणि पैशाची गॅरंटी पाहिजे तर आम्ही वापरू. बरोबर आहे ना? मग देवानी पण तुम्हाला जन्माला घालताना त्यांनी गॅरंटी घ्यायला पाहिजे तुमच्याकडे. भाऊ तू या सृष्टीमध्ये जाऊन चांगलंच काहीतरी करशील, लिहून दे चल बॉन्डवर. खरंच तुला जन्माला घाल. हा प्रत्येक शाळेने असं लिहून घ्यायला पाहिजे तू या शाळेमध्ये 100 पैकी 100% मार्क पाडशील तरच ऍडमिशन देऊ. कसं होईल जग, कसं होईल पाहतो. तुम्ही कल्पना करा, प्रत्येक ड्रायव्हरला लिहून घ्यायचं मी या गाडीचा कधीच आयुष्यात ऍक्सिडेंट होऊन देणार नाही तरच मी ड्रायव्हिंग करेन. असं जर प्रत्येकाला लिहून दिलं ना तर एक सुद्धा गाडी स्विच चालायची. त्या घाबरमध्ये त्या दहशतीमध्ये तो सारखं दररोज ऍक्सिडेंट करेल. म्हणजे प्रकृतीनुसार जीवन चाललं पाहिजे. काय म्हणते तुमचं? आज प्रत्येकजण काय करतोय हिशोब करून जीवन जगू आहे. मला ना इथं मी उभे आहे तर काय अपेक्षा आहे त्याचा आपल्याला काय फायदा? तुम्ही गरज निघाली होती तर तुमचं काय जास्त मी जातो. हल्लीच्या काळामध्ये दूध व्यवसाय सोपा राहिलाय का? विविध प्रकारचे आजार, गाई भाकड राहणं, अंगावर पडणं, गुचीड, ताप, हा लंपी नवीन एक आलाय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींनी शेतकरी काय झाला बेजार झाला. म्हणून दूध व्यवसाय लोक काय म्हणजे नको बाबा मेंटेनन्स जास्त येतो. तुमचा नेमकी मेंटेनन्स काय झाला? कमी झाला ना, झिरो झाला. ह्या गाईचं ज्यावेळेस आजारी पडले मला त्यावेळेस माझी पण तुम्ही आता बोलले ना तशीच मनस्थिती झाली का गाय व्यवसाय बंदच करावा फार. म्हणजे एवढं जर का आपल्याला त्याच्यातून इन्कम ₹1 जर 4 जरी भेटले तरी माणसाला समाधान वाटतं. आणि जर रुपयाचे इन्कम रुपयाच त्याला जात असेल तर मग नुसतंच हमाली करण्यासारखं होतं ना ते. बरोबर आहे ना? मग ते निसर्ग तुम्हाला काय सांगू राहिला माहिती का? तुम्ही केमिकलच्या रस्त्याने गेले ना तुम्ही हमालच, आणि तुम्ही प्रकृतीच्या रस्त्याने गेले तुम्ही कमाल. मग तुम्ही आता कमाल करू राहिले ना. कमाल पण आणि कमवाल पण. कमवाल असं आहे ते. कमाल आहे म्हणूनच कमवाल ना. बरोबर आहे की नाही? म्हणजे एकंदरीत तुम्हाला आलेला अनुभव एकदम मजेशीर आहे, चांगला आहे एकदम. आणि तुम्ही खरोखर ही आता ती बघा किती आनंदाने रवंत करते. रवण करतात म्हणजे एकदा खाऊन त्या जर बस आता वर आणसेत म्हणून त्या उभ्या तुम्ही त्यांचं आहेत प्रत्येक बसल्या ना त्याला पाणी पाजायला सुद्धा उठवायला लागते मला बळ. पाणी प्यायला सुद्धा उठती नाही लवकर. आराम पार रवण करत बसतात. पहिलं असं कधीच घडलं नव्हतं. असं एकदम बसल्या का रवण करत कौरव बसतात कायम चिंताग्रस्त. हा नाही एकदम. आणि ही तर कधीच असं चेहऱ्यावर मला कधी फ्रेश असं वाटतच नव्हतं. शांत डोळे कधीच नाही. आणि एकदम असे ते लाळा वगैरे का या तिन्हींचं पण तोंड भाग एकदम रेग्युलर एकदम मस्त पैकी मुवमेंट मध्ये चालू. तुम्ही गप्पा मारा आमचं काम चालू. नाही ते आता आपण ते बसले असत्या लगेच खाली. मस्त त्यांना मस्त मनोरंजन म्हणजे बघा इकडे FM वगैरे मस्त रोमॅन्टिक गाणी ऐकतात त्या. रोमॅन्टिक गाणी हा जरा स्पेशल विषय झाला. गाणी इथपर्यंत मला माहित होतं. नाही रोमॅन्टिक नाही FM वगैरे चांगलीच लावणार. चांगले बघा वातावरण चांगलं राहतं त्यांचं. नाही वातावरण रोमॅन्टिकच असतं, प्रेम वातावरण असेल काय प्रॉब्लेम आहे. बरोबर की नाही? शक्यतो जुनीच गाणी असतात सगळे. जुनीच गाणी चांगल्या त्याला म्युझिक पण चांगलं आहे, सगळं संगीत वगैरे सगळं शास्त्रीय संगीत शांत व्हावं. आणि एकदा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकूशी वाटतं. चांगलं जे पुन्हा ऐकूशी वाटतं तेच प्राकृतिक असतं. बरोबर आहे ना? असं आहे. म्हणजे एकंदरीत तुमच्या व्यवसायामधलं सगळ्या अडथळे सगळे दूर झाले. आता तुमची शर्यत एकदम सोपी झाली. तुमचा काय अनुभव आहे? सगळ्यांचंच ऐकतोय आम्ही. त्यांचंच ऐका. 75% सहभाग तर तिचाच. नाही सगळ्यांचा सहभाग. या गायसाठी मी खरंच खुश आनंदी समाधान वाटतं. त्या गायच्या बाबतीमध्ये जीव उतरत आहोत तुमचा.
नक्कीच नाही कसं आहे सर, दुधाला चांगली होती गाई आणि तिने त्या आजारपणात दूध एकदम कमी झालं होतं आणि विकायची अवस्था बघून त्यांना जास्त त्रास होतो. हा आणि ते एकदम पार आम्ही तिचं म्हणजे एखाद्या आपण आजारी माणसाची सेवा करतो का अशी सेवा केली पार तिची. आम्ही ड्रेसिंग करायचं दोन्ही टाइम आम्ही तिचं. ही उलट मंडळी तर मला किती वेळा म्हणत तुम्ही ना हे असं करण्यापेक्षा आपण विकून टाकू ती, म्हणजे तिचे हाल बघवत नाही. त्रास बघत हा त्रास बघवत नव्हता. पण ते हे एकदम नस का चमत्कार कसं ह्या गाईचा चमत्कार झाला मिल्क चार्जर त्रास म्हणजे तिच्या पुढं खायला पण तिला खाता येत नव्हतं. त्रास तर होणारच ना. किती भयंकर दिवस होते ते ना. भयंकर म्हणजे विचार कसं खाऊ घातलं तिला मिल्क चार्जर खाते तर थोडं थोडं ते असं ना म्हणजे ते बाकीचं खाद्य नाही मग गव्हाच्या पिठात थोडं हे करून थोडं थोडं असं द्यायला मग ती खायला लागली. आणि ज्या वेळेस खायला लागली त्याचे रवण करण्याचं प्रमाण वाढलं त्याच्यामुळे त्या जखमा वगैरे ऑटोमॅटिक त्या कव्हर व्हायला लागल्या. नंतरून तिला आली पुढच्या साईडला हा ती गाठ आली होती नंतर म्हणजे चालू झाल्याच्या नंतर पण आली होती पण ती ऑटोमॅटिक हे झाली बसून गेली लगेच. कसं वाटतं एकंदरीत फॅमिलीचं सगळं स्ट्रगल त्याचा प्रयत्न काय बादल्या वळा करायला मलाही असं वाटतं बरं का, म्हणजे जर तो 100 रुपये कमवतोय ना तर त्याने ना त्यातले 50 बाजूला ठेवावे, पण त्याचं तसं नसतं. 100 कमवताना तो 80-70 तर इकडेच गायांमध्ये घालवतो. पण त्याच्यामुळे किंमत वाढली ना. नाही आता एक वेळ अशी आता त्याचा फायदा मला होणार शेणखताचा. मी माझ्या जमिनी ज्या वेळेस टाकणार तो बेनिफिट माझा वाढणार. दिसते मस्त तयार झाले. तुम्हाला हेच मला सांगायचं आहे की आमचा हिशोब फक्त तुझा पुरता आहे, पण खरं उत्पन्न त्याच आहे. कशाचं ज्याच्या का आमचं लक्ष नाही. आम्ही ज्याला वेस्ट समजतो खरं सोनं त्याच्यामध्ये लपलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही ते टाकाल ना तुमच्या गव्हाला तुमच्या उसाला. माझा उद्देश तोच आहे. गायांचं आरोग्य सुधारलं, शेण पडणार, शेणामुळं माझी शेती सुधारली जाणार एवढंच ना. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमचं दूध टिकून राहिले ना. टिकून राहिले हा ते महत्वाचं आहे. तुमचं दूध कमी झालं असतं तेवढं दूध वाढलंच ना. आज वाढले. तुमचं दूध किती वर गेलं असतं? 10 लिटरवर. 20 ते 10 वर गेलं असतं. ते वरचं 10 लिटर म्हणजे ते वाढलेलंच ना. वाढलेलंच. ही सर्वात मोठी म्हणजे गायीची दूध देण्याची क्षमता कालावधी काय झाला? पुऱ्या क्षमतेने गाय दूध देते. मग ही पूर्ण क्षमतेने गाय दूध द्यायला लागली. हाच बेनिफिट फार मोठा आहे ना. आणि परत ते 3 तयार झालेले. 3 तयार झालं म्हणजे त्या तब्येती बघूनच त्यांच्या सगळे म्हणतात मस्त साईडलाच बांधले ते. नाही त्यांना ते हे पण बांधलं होतं मी. रिस्पॉन्स झाला लगेच. 15-16 वर्षात अशा पहिल्यांदाच कालवडी तयार झाला. 15-16 वर्षाचा. वडील आजारी, माझ्या वडीलला 3 वर्ष जागेवर 15-16 गाय त्याच्यामध्ये तरी पण असं फरक किती फरक आहे? भरपूर फरक. जमीन आसमान. जमीन आसमान. क्या बात. व्हेरी गुड. हीच आपली पावती आहे, सर्वात मोठी पावती ही. बरोबर आहे ना? बरोबर. कारण तुम्ही थोडंसं फुगून सांगाल पण त्यांना नाही फुगून सांगायचं. मी तर सर यांना संकेत सरांना सांगितलं मी मला पहिल्यांदाच बोलतो तो एवढा बोलतो म्हणजे बोलत नाही कधीच. जेवढ्यात तेवढं बोलणं. त्याचं बोलणं म्हणजे तोळ्यावर येते. अरे बापरे. आम्ही त्याला मला विचार पाहिजे आज एवढं कशी काय आम्ही घेऊन चाललो. नाही आज म्हणजे कसं आहे त्यांच्या प्रोडक्ट मी खुश आहे ना त्याच्याकडे. मी आज आम्ही ज्या व्यक्तिमत्वाला भेटलो याच्यामध्ये पिंपळवंडीमध्ये बाळासाहेब काकडे बिझनेसमॅन, प्रगतीशील शेतकरी आहे, एक उद्योगपती आहे, राजकारणी पण आहे, समाजकारणी आहे, म्हणजे विविध संस्थांवर आहे, कारखान्यावर डायरेक्टर आहे, व्यवसाय मोठमोठे. परंतु ती व्यक्तिमत्व आज त्यांनी ते म्हणे मी आयुष्यात कधी कोणाबद्दल काहीच बोलत नाही, कोणाचं कौतुक कधी करत नाही, मी कधी कोणासाठी वेळ देत नाही. पण आज अख्खा दिवस तुमच्यासाठी म्हणे मी माझ्या म्हणजे शॉपवरती माझ्या ऑफिसमध्ये 4-5 ग्राहक येऊन गेले. माझे तिथे एका ग्राहकाचे 43,000 रुपये माझा नफा आहे. पण माझं म्हणजे एवढं सगळं तिथं माझा फायदा असून सुद्धा मी त्याच्यावरती पाणी सुटताना नाही तर मी आज ऑफिसला नाही. लोकांना आश्चर्य वाटलं असेल त्यांना म्हणे हे सरांबरोबर हे कसे काय, आणि आमची ओळख सुद्धा नाही. म्हणजे त्यांनी नंबर मगाशी घेतला माझ्याकडून. मला सांगायचं काय की त्यांचं ते व्यक्तिमत्व आज पाहिल्यावरती तुमचं हे वागणं आम्हाला काही विशेष वाटत नाही का. कारण आतून ज्यावेळेस माणूस बोलायला लागतो ना, बोलण्यासारखं खरंच काहीतरी आहे असं त्यांना वाटलं. माणूस कधी बोलतो ज्यावेळेस माणसाला अनुभव येतात त्याच्यातून माणूस हे करतो. त्याच्या साहजिकच मग तो बोलणारच ना, रिझल्ट दिसतात समोर. त्याच्यामुळं तयारी करायची नाही, बोलायची तयारी करायची गरज नाही. जे खरं आहे तेच सांगणार ना.
बरोबर. वेगळं सांगायची गरजच एका नाही. मितभाषी माणसाला एवढं बोलायला लावलं नाही तुमचं काही नीट करायचंय. कारण ते एवढा बोलतच नाही, कधीच बोलत नाही. आतून आवाज आला. आतल्या आवाजाला तयारीची गरज नाही. जे थोडक्यात इतका आनंद झालाय त्या आनंदाच्या भरातून बोलून गेले ते. नाव, नंबर, पत्ता सगळं शेतकऱ्यांना सांगा. माझं नाव दीपक विठ्ठल डोमसे, राहणार मुक्काम तेजेवाडी, पोस्ट शिरोळी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. माझा फोन नंबर आहे 9527 37 94 19. एवढा व्हिडिओ झाला होता तुम्हाला. आम्ही जर लोकांना सांगितलं तुम्ही मितभाषी आहे, तुम्ही विश्वास आता- नाही ठेवणार कोणी. विश्वास नाही ठेवणार कोणी. आजच्या व्हिडिओ तुम्ही बहीण आहे त्यांच्या, तुम्ही विश्वास ठेवताय का? खरा स्टार्ट ट्रेंड तोच बोल. उलट आहे, इकडे जास्ती बोललं जाते, इकडे कमी बोललं. आणि आज उलट झालंय. आज आम्हाला बोलायला चान्सच नाही. डोळ्यातलं बोलणं काही आणि- पण छान वाटलं. त्यानिमित्ताने त्याचा हा फार जिव्हाळ्याचा विषय गाया. नाही, मला पहिल्यापासून गायांची खूप आवड आहे. आणि आज तर सुरुवात आहे फक्त. आता तुम्ही ज्यावेळेस खत वापराल ते आता माझं शिक्षण B.Com झालेलं आहे. अच्छा, हम्म. हे चांगलं आहे. पण लहानपणापासून आमच्याकडे गाय असायच्या, वडिलांपासून आहेत आणि मला त्या पण आवड निर्माण झालेली आहे. जे खरे मनापासून करतो. जे खरे करतात प्रत्यक्ष आणि बोलत नाही त्यांनी बोलावं म्हणून ही स्थिती होईल. खरं आहे की नाही? आणि आजपर्यंत माझा अनुभव आहे. मला अनेक शेतकरी भेटले, शेकडो हजारो, कधी स्टेजवर आले, मला म्हटले सर आयुष्यात पहिल्यांदा कधी स्टेजवर आलो नाही, पहिल्यांदा आलोय म्हणे आज आणि एवढं बोललोय म्हणे. नाही मला नाही, आश्चर्य मी वाटलं. संकेत सरांना उलट म्हणत होतो, मी नाही बोलू शकत, सरांसमोर मी नाही बोलू शकणार. बरं. पण आजपर्यंत मला असं माणूस नाही भेटला जो बोलला नाही माझ्यासोबत. आणि मिरच्या नाही, तुम्ही सगळ्यांना बोलता का? चार्ज झाले, चार्ज. नाही, मिल्क चार्जरचं दूध खातोय ना, हा, ते त्याच्यामुळे मला- तो मुद्दा राहिला महत्वाचा. मिल्क चार्जर दुधाचा काही इफेक्ट आहे. हा मी सांगू का ह्याच्याबद्दल? हा आहे ना फार, ह्याला फार दूध आवडतं बरं का. ह्याच्या अपोजिट ह्याच आहे. ह्याला दूध आवडत नाही पण हा पण दूध पितोय आता. हा नित्य नेमाने संध्याकाळी ह्याला सकाळी दोन्ही रोज टाइम दूध लागतच पितो. लागतं आणि ह्याला जबरदस्ती द्यायला लागायचं पण आता तो पण पितोय. काय कारण आहे? पहिलं का खात आता का आवडत नाही. आता कसं काय यायला लागलं मग? थोडं टेस्ट टेस्ट लागायला लागली. तर हे दूध नाहीये, हे दूध म्हणजे अमृत आहे. कशावरून? तू दररोज संध्याकाळी एक ग्लास पी, दररोज संध्याकाळी एक ग्लास फुल, म्हणजे 200 ml, राईट. आणि त्याचं तूप वगैरे बनवता का नाही तुम्ही? तो आज हो, बनवतो. तूप बनवता ना? शंभू राजांनी 65 किलोची तलवार घेऊन लढले होते. तू कमी 65 किलोचं तरी होत नाही व्हायचं का? बरोबर आहे ना? तू काय करायचं, 2 चमचे तूप जेवणाच्या अगोदर आणि संध्याकाळी झोपताना थोडंसं तूप टाकून ग्लासभर दूध एवढं पी आणि 15 दिवसांनी मला तूच रिपोर्ट सांग. 1 नंबर होऊन जाईल. बरं, तुमचा काय अनुभव आहे दुधाचा? नाही, दुधाचा चांगला भाव, म्हणजे पहिल्यापेक्षा दुधाची याच्यामुळे काही फरक पडला खरंच? खरंच. मग पडल्याशिवाय मी बोलतोय का? अच्छा, तो एक इफेक्ट आहे बुवा. आहे सर. आणि सरांचं काय झालं, एक युट्यूबर आहे, मग सरांची त्यांनी व्हिडिओ शूट केली तुमची? हा. बर, मोठ्याची? हा, ते अचानकच आले मला काही कल्पना दिली नव्हती काय नव्हती. आणि ते म्हणले दीपक काशीत म्हणून आहे. बर बर. पण हा. त्या बाईक मध्ये ना सर म्हणजे असे अडखळत बोलताना वाटतात. तो व्हिडिओ पाहिला ना तुम्ही म्हणाल खरंच मी भाषी हे तेच होते. हा, तेच होते. हा तुम्ही असं म्हणाल हे तेच आहे का? तुम्ही काय माझी चार्जिंग तर नाही उतरायली? असं नाही होणार कधी. कसं राहतं माहिती का? रिझल्टचे सगळे इफेक्ट सगळे रिझल्टचा आहे. खरंय खरंय. आणि मी ते अनुभव पण केलाय की ज्या वेळेस मी जातो ना कुठे, त्यावेळेस समोरच्या माणसाच्या मनातल्या आतल्या कप्प्यात जे जे साचलेले ना ते सगळं असं मोकळेपणाने बाहेर आहे जे काही आहे ते. आणि ते सगळं पॉझिटिव्ह एनर्जीने बाहेर का बरं येतं? कारण तेवढे पॉझिटिव्ह अनुभव त्यांनी घेतलेले असतात. एवढंच. आणि फक्त माझे प्रश्न काय करतात, त्यातल्या ज्या चाव्या आहे ना त्या चाव्याचे लॉक उघडून टाकतात सगळं. ते लॉक उघडल्यामुळे माझ्याकडे चाव्या असल्यामुळे ते बरोबर ते आपोआप बाहेर होते. लोक म्हणतात सरांपुढं का बरं बोलता? कारण मला माहिती आहे कुठल्या प्रश्नामध्ये कुठलं उत्तर लपलेलं आहे आणि ते तुमच्याकडनं आले सगळे, तुम्हाला माहिती आहे सगळं, अनुभव तुमच्याजवळ आहे. अनुभव आहे. आणि मला एवढंच महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही आज जे काही शेअरिंग केलं त्याचा अनेक तुमच्यासारख्या शेतकऱ्यांना, मितभाषी शेतकऱ्यांना उपयोग होईल. होईल? नक्कीच होईल. नक्की होईल. नक्की काय होईल का? नक्की 65 किलो काय? ओके, कुस्ती आली आणि याचा बुद्धीवर पण चांगला परिणाम आहे. तुमची बुद्धी आहे, बुद्धीला
जी ताकद लागते ती ताकद आपल्या शरीरातूनच येते. आणि हे दूध जे आहे या दुधाने बुद्धी तल्लख होते. तुम्ही पिऊन बघा, जनरली दुधाने बुद्धी मंद होते. जर्सीच्या दुधाने किंवा कुठल्याही संकरित गाईच्या दुधाने बुद्धी मंद होते. पण तुम्ही जर हे जर दूध खाल्लं मिल्कच्या दूध खातानीच गोड लागते. आहे की नाही? ते लगेच सांगते, खाताना जीभ सांगते की हे चांगलं आहे बाबा. तुम्ही 2-3 वेळा तापवा, हे म्हणणार साखर टाकली. तुम्ही करून बघा घरामध्ये. फॅट वगैरे कसं लागलं ते नाही सांगितलं तुम्ही. फॅटचं म्हणजे मला अजून म्हणजे म्हणावं असं अजून रिझल्ट नाही मला फॅटला नाही भेटला. एसएनएफ तुम्हाला काय करावं नाही. फॅट कधी कधी वाढते पण एसएनएफ थोडासा कमी जास्त होतो. त्याच्यात चाऱ्यावर मला हे करायला लागणार नाही. मला मिल्क चार्जर बद्दल अजिबात हे नाही. मेन म्हणजे माझ्या चाऱ्यात दोषी, त्याच्यामुळं तुम्हाला हे माहिती मला ते एसएनएफ आणि फॅट हे टोटली चाऱ्याच्या याच्यावर अवलंबून. आणि तुमचं जे एसएनएफ जे आहे, एसएनएफ हा खुराकावर आणि तुमचं जे फॅट आहे ते चाऱ्यावर. खुराक कसा आहे तेवढा एसएनएफ वाढणार, सॉलिड वाढणार. तुमचं फॅट नसलेलं सॉलिड वाढणार. आणि ज्या वेळेस तुमचं चारा चांगला होईल त्याच्यापासून तुमचं फॅट वाढणार. म्हणजे हे दोघं जणी गोष्टीची क्वालिटी जर सुधारली तर तो प्रॉब्लेम पण तुमचा कायमचा सॉल्व्ह होणार. आणि चाऱ्यासाठी आपल्याकडे उपाय RMPS टाका आणि एकदम सुंदर चारा. तुम्हाला गायडन्स कोण करतो? संकेत पवार. या पुढे या, सगळ्यांना तुमचा नंबर सांगा. सर नमस्ते, मी संकेत पवार. आपलं माहिती केंद्र ओझर विघ्नर येथे आहे आणि संपर्क क्रमांक आहे 9284 13 73 22. सर्व शेतकऱ्यांनी आपली शेती समृद्ध करण्यासाठी मिल्क चार्जर वापरलंच पाहिजे. म्हणजे गोअमृत तयार करण्यासाठी हे वापरा. दूध तुम्हाला बोनस आहे. दूध काय आहे? बोनस समजा. जे शेतकरी दूध बोनस समजणार आणि शेणखताला फर्स्ट प्रायोरिटी देणार त्यांचं भविष्य नेहमी उज्ज्वल. धन्यवाद. जय श्री वैदिक. थँक्यू.